अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणावर जर आपण पाहिलं तर मोठं राजकीय वादंग निर्माण झालेलं आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये येऊन हनुमान चालीसा म्हणणार असल्याचं जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। आणि याच्याविषयी बोलणारे आपल्यासोबत स्वतः आमदार रवी राणा आहेत। भाऊ, काय सांगणार? खरं तर हनुमान चालिसेवरनं काही वर्षापूर्वी देखील गदारोळ झाला होता। तुम्ही स्वतः मुंबईत हनुमान चालीसा म्हणायला गेलो तेव्हा उद्धव ठाकरेंचं ठरका होता। आता काय सांगणार? उद्धव ठाकरे स्वतः नागपुरात हनुमान चालीसा म्हणायला येत आहे, काय पण? ज्यावेळेस उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आलेलं शेतकऱ्यावरचं संकट, मोठ्या प्रमाणात कोरोनाची महामारी आणि उद्धव ठाकरे 2 वर्ष मंत्रालयामध्ये आले नाही। सातत्यानं 100 वेळा मातोश्रीवर फोन करूनसुद्धा उचलायला तयार नव्हते। त्या ठिकाणी वेळ मागितली, वेळ द्यायला तयार नव्हते। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे आसूपुसू म्हटलं होतं। शेतकऱ्याचा बांधी वाहून गेला होता, तेव्हा शेतकरी वाहून गेला होता, पण उद्धव ठाकरेंचा पत्ता नव्हता मुख्यमंत्री पदावर बसल्यावर। ते संकट दूर करण्यासाठी जेव्हा नवनीत राणा स्वतः खासदार होत्या, मी आमदार होतो, आम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून या संकटाचा सामना करण्यासाठी हनुमान चालीसा वाचू, याच्यासाठी हनुमान चालीसा मातोश्रीवर येऊन वाचायचा आहे, फक्त एवढं आव्हान केलं होतं तर राजद्रोहाचा गुन्हा आमच्यावर दाखल केला होता। म्हणजे हनुमान चालीसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होते। 14 दिवस जेलमध्ये नवनीत राणाला ठेवलं। नवनीत राणाला जेव्हा जेलमध्ये ठेवलं त्या ठिकाणी अनेक क्रिमिनल बाया होत्या, त्यांच्या जेलमध्ये ठेवल्या होत्या। मला जेव्हा लॉकअपमध्ये टाकलं, जेलमध्ये ठेवलं, तेव्हा तिथं पाकीटमार, चोर ह्या अशा लोकांना त्या लॉकअपमध्ये आमच्यासोबत टाकलं होतं। आणि 14 दिवस जेलमध्ये टाकून आम्हाला जेलमध्ये सतरंजीसुद्धा मिळाली नाही। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे वारंवार फोनवर होते। फक्त कशामुळं? एक या संकटातून बाहेर निघण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचतो एवढं म्हटल्यानंतर राजद्रोह आणि जेलमध्ये आम्हाला जावं लागलं। आणि आज जेव्हा त्यांचे 40 आमदार बाळासाहेबांच्या विचाराचे निघून गेले, 6 खासदार बाळासाहेबांच्या विचाराचे निघून गेले, हिंदुत्व पूर्णपणे उद्धव ठाकरे विसरून गेले होते, आज त्यांना खऱ्या अर्थानं हनुमान चालीसाची आठवण येत आहे। भगवान श्री रामचंद्र भगवंताची आठवण येत आहे, बजरंगबलीची आठवण येत आहे। तर मला असं वाटते कुठं ना कुठं उद्धव ठाकरेंचं शुद्धीकरण होत आहे, शुद्धीकरण होण्याच्या मार्गावर ते चालत आहे। जर ते नागपूरला येत असेल, हनुमान चालीसा वाचत असेल, तर त्यांनी संघ कार्यालयामध्ये सुद्धा माथा टेकून यायला पाहिजे। संघ कार्यालयामध्ये जाऊन हेगडेकरांच्या चरणाशी माती आपल्या मस्तकाला लावली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खरं उद्धव ठाकरेंचं शुद्धीकरण होईल। त्याचबरोबर जेव्हा आम्हाला जेलमध्ये टाकलं तेव्हा आम्ही संकल्प केला होता, अमरावतीमध्ये 151 फूट बजरंगबलीची मूर्ती स्थापित करू। ती मूर्ती आता पूर्ण झालेली आहे। जर उद्धव ठाकरे हनुमानगडी अमरावतीला येत असेल तर आम्ही दोघेही त्यांचा सत्कार करू, सन्मान करू आणि त्यांच्यासोबत हनुमान चालीचं वाचन करू। म्हणजे आज ज्या 14 दिवस जेल भोगल्यानंतर ह्या इतिहासाची नोंद, ज्या ठिकाणी बजरंगबलीचं नाव घेतल्यानंतर विरोध होत होता, रामाचं नाव घेतल्यानंतर विरोध होता, राजद्रोहासारखा गुन्हा दाखल होत होता, त्या ठिकाणी आज अमरावतीमध्ये हनुमानगडी या ठिकाणी बजरंगबलीची जी मूर्ती स्थापित केली आहे, त्या ठिकाणी मी निमंत्रण देतो जाहीर आणि आव्हान करतो की उद्धव ठाकरेजी आणि आदित्य ठाकरेजींनी दोघांनी येऊन अमरावतीच्या हनुमानगडीवर हनुमान चालीसा वाचा। त्या ठिकाणी नवनीत राणा आणि मी स्वतः त्यांचा स्वागत करील, सन्मान करील आणि त्यांच्यासोबत हनुमान चालीसा वाचील। पण विदर्भात येत आहेत उद्धव ठाकरे, पाय ठेवत आहेत या हनुमान चालीसेच्या। मी तेच म्हटलं की विदर्भामध्ये जेव्हा शेतकरीचे शेत वाहून गेलं, पिकं वाहून गेले, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आसू पुशील बांधावर जाऊन असा शब्द मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी दिला होता, पण विदर्भात त्यांनी 2.5 वर्ष पाय ठेवला नाही। आज त्यांना कुठं ना कुठं जेव्हा त्यांचे हिंदू विचाराचे सगळे आमदार खासदार सोडून चालले, पक्ष पूर्णपणे खतम झाला, बाळासाहेबांचे विचार पूर्ण संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि आज त्यांना हनुमान चालीसा आठवत आहे, आज त्यांना राम भगवंत आठवत आहे, तर नागपूरमध्ये आले असं येत आहे तर त्यांनी संघ कार्यालयामध्ये जाऊन हेगडेकरांच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे आणि तिथून वेळ काढून हनुमानगडी अमरावतीला यायला पाहिजे। तिथे जर आलं तर आम्ही स्वतः त्यांचं स्वागत करू, त्यांच्यासोबत हनुमान चालीसा वाचू की किमान एखादा भुला भटका जो दुसऱ्या मार्गाने गेला होता तो घर वापस आया,
म्हणजे ज्याप्रमाणे एखादा माणूस आपले विचार सोडून दुसऱ्या मार्गाने जातो आणि संकट आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या दैवताला आठवण करतो, असा वापस आलेले उद्धव ठाकरेजी जर हनुमानगडीला आले आणि हनुमान चालीसा जर वाचलं तर नक्कीच आम्ही दोघे त्यांचं स्वागत करू. आणखी हे आमदार रवी राणावते ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी नागपुरात येण्याचं सांगितलेलं आहे, त्यानंतर रवी राणांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत. आम्हाला हनुमान चालीसा म्हणतो म्हणून 14 दिवस जेलमध्ये जरी टाकलं असलं तरी जर उद्धव ठाकरे नागपूरवरून जर अमरावतीला येत असेल हनुमानगडीवर तर त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांच्यासोबत हनुमान चालीसा वाचू असं आमदार रवी राणांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.